इकडे बाजूला घ्या. टिकून जा तुम्ही. अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी नामटे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. अकोले तालुक्यातील संगमेश्वर तालुक्यातील लातूर मुंबईत काही सर्व आलेल्या मान्यवरांचं व मतदार राजांचं खूप खूप स्वागत. आपण महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून गेलो आहोत. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचा आनंद देवन यांना पुष्पहार अर्पण करताना डॉक्टर लामटे सर्वांनी गर्जनेमध्ये आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार करतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या फोटोला पुष्पहार आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरांचा धोक्याबा बिरसा मुंडांचा सर्व आलेल्या मान्यवरांचं व अकोले तालुक्यातील सर्व रहिवाशांचं पुनश्च एकदा डॉक्टर किरण नामटे मित्र परिवाराच्या वतीनं खूप खूप स्वागत. मी ज्या व्यक्तींची नावं दिली त्यांनी कृपया स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय बीजी गायकर साहेब, अध्यक्ष यशमंदिर पतसंस्था यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. त्याचप्रमाणे अंबादास आंबे, अध्यक्ष अकोले संगमनेर स्नेहवर्धक संघटना, आदरणीय शिवाजीदादा गव्हांडे, संचालक यशमंदिर पतसंस्था, संपतदादा आरोटे, अध्यक्ष उद्योजक लॉबी नगरकर, आदरणीय विनयजी सावंत सर, आदरणीय भानुदास आरोटे, सचिन भाऊ नरावडे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सीताराम बांडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर जायचं. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या आदिवासी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आदरणीय कोंढार मॅडम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. त्याचप्रमाणे अरुण जाधव यांनाही विनंती आहे की आपण स्टेजवर जाऊन बसण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे मच्छिंद्र बर्वे नाचंदा गावचे उपसरपंच यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं. याचनंतर शांताराम काळे, सीताराम आरोटे, ऍडव्होकेट निगळे सर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. आदरणीय खंडू पापाले यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी. मी आदरणीय मीनाताई कोंडार यांनाही विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी. आदरणीय मीनाताई कोंडार. मी आदिवासी चळवळीतील आमच्या मार्गदर्शक भगिनी आदरणीय कोंढार मॅडम यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं. किरण घोडके यांना विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी. किरण घोडके.
आपलं अकोला बदलतंय, अकोला विकासाची काट टाकतंय आणि म्हणूनच अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी यमाजी लामटे सर यांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे। आजच्या या मुंबईमधील बांधवांशी संवाद साधण्यासाठी आदरणीय लामटे सरांचं आगमन झालंय, तरी आपण सर्वांनी एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी कोणतीही सभा असू द्या, त्या सभेसाठी एक अध्यक्ष म्हणून निवड केली जाते। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांची निवड आमचे मित्र व सहकारी दत्ता काळे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आज मुंबई येथे अकोलेकर संगमनेरकर स्नेह मेळावा भेट मेळावा याकरता आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय गायकर साहेब यांनी अध्यक्षपद स्वीकारावे ही सर्वांच्या वतीने विनंती करतो। आत्ताच माझे मित्र सहकारी श्री दत्ता काळे यांनी जी अध्यक्षपदाची सूचना दिली त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो। धन्यवाद। धन्यवाद। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, आपणा सर्वांचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, धरती आबा बिरसा मुंडा, आद्य क्रांतीवीर ज्यांनी खऱ्या अर्थानं अकोले तालुक्यातच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये बंडाळ करून आपल्या अकोले तालुक्यातील माय भगिनींच्या इज्जतीची रक्षा केली, ते आदरणीय अकोले तालुक्याचे बंडकरी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्री, माता जिजाऊ, फातिमा बहन शेख या सर्व महापुरुषांना ज्यांनी ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं त्या सर्व महापुरुषांना महामातांना प्रथमतः त्रिवारा अभिवादन करून आजच्या या सभेसाठी आपण सुरुवात करत आहोत। आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि अकोले तालुक्यातील सर्व आलेल्या आपल्या आमदारांवरती प्रेम असणाऱ्या सर्व मायबाप जनतेचं पुन्हा एकदा डॉक्टर किरण लामटे मित्रमंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो। आणि आजच्या कार्यक्रमाचं पुढील सूत्र आमचे मित्र निलेश गावंदे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। आज आपण स्नेहभेट मेळावा, खऱ्या अर्थाने हा स्नेहभेट मेळावा नाही तर आपण 5 वर्षापूर्वी जो या ठिकाणी मेळावा घेतला होता त्याची कार्यपूर्ती म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही। कारण 5 वर्षापूर्वी जेव्हा आपण या ठिकाणी मेळावा घेतला त्यावेळी ज्या साहेबांनी जे जे शब्द आपल्याला दिले ते शब्द त्यांनी त्यावेळी पाळले होते। आणि आज या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आदरणीय अकोला तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला नेहमी मिळत असतं आणि ते यापुढील काळात सुद्धा आपल्याला मिळत राहील यात काही शंका नाही। त्यांच्या समवेत आलेले आमचे मार्गदर्शक की ज्यांचं खऱ्या अर्थाने मोठं योगदान हे 19च्या परिवर्तनामध्ये होतं असे आमचे मार्गदर्शक विनयजी सावंत सर यांचं सुद्धा आम्ही सर्व मुंबईकरांच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो। तसेच अकोल्याहून आपले आगस्तीचे संचालक सुधीर अण्णा शेळके हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं सुद्धा मी आमच्या सर्व मुंबईकर मित्रपरिवाराच्या वतीनं आमच्या सर्व मुंबईकरांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। तसेच राजूर गावची ग्रामपंचायत ज्यांच्या ताब्यात आहे असे आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट निगळे सर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो।
तसेच आमचे जी पठार भागाची सर्वात मोठी वैभवशाली संपत्ती असेल तर ती आमची यशोमंदिर पतसंस्था. त्या पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय बीजी गायकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी मुंबईकरांच्या वतीनं आभार मानतो. तसेच सन्माननीय अंबादासजी आमरे अध्यक्ष अकोले संगमनेर स्नेहवर्धन संघटना हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. यशस्वी उद्योजक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते आमचे मार्गदर्शक संपतदादा आरोटे ते सुद्धा या ठिकाणी आले. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. तसेच भानुदासजी आरोटे जे यशोमंदिर पतसंस्थेमध्ये त्यांचं विशेष वैशिष्ट्य आहे की सर्वाधिक मतांनी दरवर्षी निवडून येतात. असे आमचे मार्गदर्शक भानुदासजी आरोटे सर हे सुद्धा या ठिकाणी आले. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. तसेच आमचे सन्मित्र अक्षयजी आवाळे असतील, आमचे मामा खंडू मामा असतील, तसेच सीताराम दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक की ज्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळतं असे आमचे जाधव सर असतील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आमचे शांतारामजी काळे दादा त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वात जास्त महत्व सीतारामजी आरोट दादा यांचं सुद्धा या ठिकाणी मी आपल्या मुंबईकरांच्या वतीनं आभार मानतो. आणि सर्वात जास्त आणि महत्वाचे आभार मानतो की तुम्ही सर्व मुंबईकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी. कारण मुंबईतला हा जो माणूस आहे हा सुशिक्षित आहे. कारण तो जेव्हा विचार करतो तो सर्वांगीण दृष्टीनं विचार करतो म्हणून त्यांचं विशेष कौतुक असतं. आपण 200-300 किलोमीटर दूर होऊन या ठिकाणी येतो ते फक्त कशासाठी? आपल्या पोटा पाण्यासाठी. आणि ते आलेलो असताना सुद्धा आपली गावची ओढ आहे तशीच आहे. म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. यानंतरचं सूत्रसंचालन प्रस्तावना करतील आपले मित्र सुनीलजी बद्रिगे. खऱ्या अर्थानं आज अकोले तालुक्याच्या या सर्व मान्यवरांचं इथे आगमन झालंय. आणि जेव्हा 2019 साली अकोले तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट उसळली आणि त्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये जेव्हा सुरुवात ही चाकण येथून झाली होती त्याचप्रमाणे याही 2024 मध्ये काल चाकणमधील सभा ही आदरणीय आमदार किरण लामटे यांच्या विजयाची चाहूल करून देणारे आहे. आणि त्याच धर्तीवर आज मुंबईमधील आपल्या या बांधवांसोबत संवाद साधण्यासाठी आदरणीय आपले लाडके आमदार येथे उपस्थित झालेले आहेत. बंधूंनो, गेल्या 40 वर्षापासून आपण बघत आहोत अकोले तालुक्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आपण निवडून येताना पाहिले, निवडून दिले. परंतु आपण प्रत्येक वेळी आपण जेव्हा मुंबई ते राजूर प्रवास करायचो त्यावेळेस त्या रस्त्यांची काय अवस्था होती आपण सर्वजण जाणतो आहोत. 2019 पूर्वी आपणही हे सर्व अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून जेव्हा 2019ला खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सुरुवात झाली त्यावेळी जेव्हा परिवर्तनाची लाट उसळली त्यावेळी अकोले तालुक्यातील जो युवा वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात ह्या लढ्यामध्ये सहभागी झाले. आणि येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये आमदार साहेब तुम्ही काय करणार आहात म्हणून आमदारांना प्रश्न विचारू लागले. त्यावेळी आम्ही सांगायचो आमचा तरुण बांधव रोजगारानिमित्त बाहेरगावी जातोय, रोजगारानिमित्त चाकण, पुणे, नाशिक, मुंबई या ठिकाणी स्थायिक झालाय, आम्हाला तालुक्यामध्ये MIDC हवी. आणि डॉक्टर किरण लामटे यांच्या माध्यमातून आपल्या अकोले तालुक्यामध्ये लिंगदेव या गावी MIDC साठी त्यांनी मान्यता मिळवून घेतली. हे खऱ्या अर्थानं त्या परिवर्तनाचं यश आहे. खऱ्या अर्थानं निळवंडे धरणावरील पिंपरकणेक पूल, ज्या पुलाला आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जेलसेतू हे नामकरण करून तो आपल्या मायबाप जनतेसाठी खुला करण्यात आला. गेली 16 वर्ष त्या पुलावरती बोटीमधून नदीमधून प्रवास करणारे आमची लहान लहान मुलं, शाळेच्या विद्यार्थिनी, तो पूल आमच्यासाठी का महत्वाचा हे आपण समजून घेतलं पाहिजे.
तो पिंपरकणे पूल हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आतापर्यंत कित्येक गरोदर महिलांनी आपल्या चिमुकल्या बाळाचा जीव गमावला आहे, कारण ती वेळेमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचली नाही. जर आज राजूरला दवाखान्यात यायचं असेल तर पिंपरकणे पुलाच्या माध्यमातून 15 मिनिटात पोहोचू शकतो, परंतु त्यावेळची परिस्थिती अशी होती की 2.5 ते 3 तासाचा वेढा मारून राजूरला पोहोचलं जात होतं. आणि त्या वेळात आमच्या अनेक माय भगिनींची जेव्हा डिलेव्हरीची वेळ असायची त्यावेळेस त्यांना अडचणीचा काळ असायचा, त्या पोहोचू शकायच्या नाही हॉस्पिटलमध्ये, म्हणून तो आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तोच पिंपरकणे पूल आज अनेक आमच्या माय भगिनी आहेत, अनेक आमच्या भगिनी आहेत की शाळेपासून वंचित राहिल्या. काहींनी अर्धवट शाळा सोडून दिली कारण जाण्या येण्यासाठी साधनं नव्हती, म्हणून तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. गेली 16 वर्ष त्या पुलाचं काम रखडवत ठेवलं. कुणासाठी ठेवलं, कुणी ठेवलं हे आपल्या सर्व तालुक्याला माहीत आहे. परंतु डॉक्टर किरण लामटे जेव्हा निवडून आले त्यांच्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 80% पुलाचं काम पूर्ण करून अवघ्या 2 वर्षामध्ये तो पूल मार्गी लावला आणि मायबाप जनतेच्या सेवेमध्ये खुला करून दिला. हे या परिवर्तनाचं खरं सार्थक आहे. खऱ्या अर्थानं आमच्या अकोले तालुक्यामध्ये आम्ही नेहमी म्हणत असतो आमचा क्रांतिकारकांचा तालुका आहे, आमचा डाव्या चळवळीचा तालुका आहे, आमचा विचारवंतांचा तालुका आहे. परंतु ह्या अकोले तालुक्यामध्ये राघोजी भांगरे नावाचा एक आद्य क्रांतीवीर होऊन गेला. त्या आद्य क्रांतीवीराला इतिहासातून वंचित ठेवण्याचं काम काही राजकारण्यांनी काही वर्षापूर्वी केलं. आज त्या राघोजी भांगरेंचं देवगाव या गावी भव्य असं स्मारक आमदार डॉक्टर किरण लामटेंच्या माध्यमातून सुरू आहे. आपण जर कधी तालुक्यामध्ये आलात तर मेघडंबरी दगडाच्या कामाचं ते भव्य असं स्मारक तिथं उभं राहतंय. हे आपल्या अकोले तालुक्यासाठी भूषणाचं आहे. ही परिवर्तनाची खरी ताकद आहे. गेली अनेक वर्ष जेव्हा पिंपळगाव खांड धरण झालं तेव्हा कोतुळचा पूल पाण्याखाली गेला, आमची कोतुळची बाजारपेठ ओस पडली आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर किरण लामटे जेव्हा आमदार झाले त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी असतील, शेतकरी असतील, व्यापारी बांधव असतील, यांनी सगळ्यांनी आग्रह धरला की साहेब हा पूल झाला पाहिजे. अवघ्या 2 ते 3 वर्षामध्ये कोतुळचा पूल तयार झाला आणि मागील 1 महिन्यापूर्वी तो पूल मायबाप जनतेच्या सेवेत वापरासाठी चालू करून दिला. हे या परिवर्तनाचं खऱ्या अर्थानं मोठी ताकद आहे. आज मी ज्या आदिवासी भागामध्ये राहतो 40गाव डांगण भागामध्ये आज आम्हाला राजूर ही बाजारपेठ आहे. जर आज मला कोथळ्यावरून जर राजूरला जायचं असेल तर 21 किलोमीटरचं अंतर पार करायचं. वेळेत गाड्या नसायच्या, परंतु खडकी पिंपरी पूल झाला आणि अवघी 14 ते 15 किलोमीटरवर ते आमचं अंतर आलं. ही खरी किंमत आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी केली आणि तो खडकीचा पूल आज मायबाप जनतेच्या सेवेमध्ये उभा आहे. अकोल्यामध्ये तहसील कार्यालय असेल, आपण बघितलं असेल की अनेक आमच्या मायबाप जनतेची कामं असतात. त्या तहसील कार्यालयाची काय अवस्था असेल, आज अकोल्यामध्ये सुसज्ज असं भव्य असं तालुक्याला शोभावं असं तहसील कार्यालयाचं लोकार्पण करून आमदार किरण लामटे साहेबांनी ते कार्यालय जनतेच्या सेवेत खुलं केलं. हे आमच्या परिवर्तनाचं यश आहे. कोतुळची बाजारपेठ असेल, आज कोतुळ सारख्या गावामध्ये पूर्ण कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. आज आम्ही नेहमी आमचा बुधवारचा बाजार असायचा, आम्ही त्या बाजाराला जात असताना चिखलामधून आम्ही मार्ग काढत असायचो. आमचा शेतकरी मायबाप त्या चिखलामध्ये बसलेला असायचा. आज त्या कोतुळच्या परिसरातली सर्व रस्ते कॉन्क्रीटीकरणचे झाल्यामुळं आज ती बाजारपेठ फुलली. आज आमचा शेतकरी मायबाप त्या जागेवर बसू शकतो, त्यांचा व्यवसाय करू शकतो. हे आमच्या परिवर्तनाचं खऱ्या अर्थानं आमचं यश आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोतुळच नव्हे तर अकोले तालुक्यामध्ये आपण अनेक वर्षांचा इतिहास बघत असताना अकोल्याचं बस स्थानक आपण बघितलं असेल. 2019 पूर्वी आमचेच मित्र काही पत्रकार बातम्या करायचे की अकोले बस स्थानकामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे, पाण्याचा पूर्ण साठा असायचा, चिखला असायचे, प्रवासी चिखलातून चालायचे. आज त्या अकोले बस स्थानकाचा आपण जर नजारा बघितला तर खऱ्या अर्थानं आपल्याला अकोलेकर असल्याचा अभिमान वाटेल. असं ते बसस्थानकाचं रूपडं बदलून डॉक्टर किरण लामटे यांनी त्या बसस्थानकाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक नामकरण करून आपल्या तालुक्यातील मायबाप जनतेसाठी खुला केला. हे आमच्या परिवर्तनाचं खऱ्या अर्थानं यश आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये
आपण बघत असाल की जवळजवळ 270 शाळा जिल्हा परिषदेच्या खोल्यांची दुरुस्ती. अनेक विरोधक बोलत असतात की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये डॉक्टरांनी काहीच काम केलं नाही, परंतु 270 तालुक्यातील शाळा खोल्या दुरुस्ती करून आपल्या चिरमुकल्या जीवांसाठी, आपल्या लहान लहान मुलांसाठी त्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती करून आज खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलून आज जवळजवळ 75% शाळांमध्ये डिजिटल बोर्ड देऊन आज त्या शाळांचं रूपडं बदललंय. हे खऱ्या अर्थाने या परिवर्तनाचं यश आहे. मित्रहो, सुशिक्षित आमदार, विजनशील आमदार, ज्याच्याकडे खरंच तालुक्याच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे, असा जेव्हा लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो तेव्हाच या गोष्टी घडत असतात. आणि म्हणून आपल्या अकोले तालुक्यातच नव्हे तर जुन्नर असेल, बाजूला इगतपुरी तालुका असेल, अशा अनेक तालुक्यांमध्ये, ह्या 2-3 तालुक्यांमध्ये आज खऱ्या अर्थानं फक्त आपण अकोले तालुक्याचा आमदार न म्हणता आज आमचा आदिवासी समाज डॉक्टर किरण लामटे यांच्याकडे महाराष्ट्राचा नेता म्हणून बघतोय. ही खरी वास्तव आहे. आणि म्हणून याचा पोटसूळ आपल्या काही तालुक्यातील विरोधकांना आहे. आपण लक्षात घ्यायला हवं, आदिवासी विद्यार्थ्यांचा पेसा भरतीचा प्रसंग असेल, मंत्रालयामधून जेव्हा आपले विधानसभेचे उपाध्यक्ष नरवरी झिरवाल साहेबांनी जेव्हा जाळीवरती उड्या मारल्या त्यावेळी डॉक्टर आमदार किरण लामटे हे त्यांच्या सोबत होते. आणि खऱ्या अर्थानं पेसा भरतीचा न्याय देण्याचं काम आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आज अनेक जण बोलत असतील, श्रेय घ्यायला अनेक जण येतात, पण जेव्हा कठीण काळ असतो ते आपण म्हणत असतो नेहमी की जेव्हा चांगला काळ असतो प्रत्येक जण आपली वाहवा करून घेत असतो, परंतु जेव्हा संकटाचा काळ असतो तेव्हा संकट वाटून घ्यायला कोणी येत नाही. आणि खऱ्या अर्थानं ही आज वेळ आहे. आज डॉक्टर किरण लामटे आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या कच नदीवरती पुलाचं काम चालू आहे. जे पठार भागामध्ये कच नदीचा पूल आहे तिथेही काम चालू आहे. खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये कोणत्याही समाजात भेदभाव न करता सर्व समाज बांधवांना न्याय देत आज अकोले तालुक्यामध्ये ज्या चळवळीतून येतो, ज्या आंबेडकरी चळवळीचं मी प्रतिनिधित्व करतो, आज आमच्या आंबेडकरी समाजामध्ये ज्या बौद्ध समाज असेल त्यांनाही न्याय देण्याचं काम डॉक्टर आमदार किरण लामटे यांच्या माध्यमातून या तालुक्यात झालं. आणि ह्या मागील 5 वर्षाच्या काळात ह्या आंबेडकरी समाजासाठी, या मागासवर्गीय समाजासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून 21 कोटीचा निधी हा पहिल्यांदा आमच्या अकोले तालुक्याला आला. यापूर्वी आम्हाला कधीही माहित नव्हता की आंबेडकरी समाजाचा, या सामाजिक न्याय विभागाचा हा इतका मोठा निधी हा तालुक्यात येत असतो. ही खऱ्या अर्थानं ताकद आहे. आज ब्राह्मणवाडा गावामध्ये 25 लाखाचं बुद्ध विहार उभं राहतंय, करज गावामध्ये 25 लाखाचं बुद्ध विहार उभं राहिलंय. ही खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाची बांधिलकी डॉक्टर किरण लामटे यांनी जपली. आणि म्हणून त्याचप्रमाणे मुस्लिम समाज असेल, तालुक्यामध्ये नेहमी आपण एकमेकांना सलोख्याची वागणूक देत असतो. आणि मुस्लिम समाज, जो मुस्लिम बांधव आहे आपल्या तालुक्यामध्ये, मग कोतुळ असेल, राजूर असेल, शमशेरपूर असेल, अकोले असतील, त्यांच्याही धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी प्रथमतः 10 कोटीचा निधी अकोले तालुक्यामध्ये आला. हे फक्त आणि फक्त डॉक्टर किरण लामटे करू शकले. हे खऱ्या अर्थाने या परिवर्तनाची नांदी आहे. मित्रहो, खूप काही गोष्टी आहेत. जेव्हा डॉक्टर किरण लामटे निवडून आले त्यावेळेस कोरोनाचा काळ होता. पहिली 2 वर्ष कोरोना काळात गेली, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर गेलं. आणि जेव्हा सत्तेच्या बाहेर असताना सर्व कामांवरती स्थगिती, जी मंजूर कामं होती स्थगिती आली आणि सर्व कामं बंद झाली. आणि जेव्हा डॉक्टर किरण लामटे यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा खऱ्या अर्थानं या अकोले तालुक्यामध्ये विकासाची गंगा आली. आणि एकूण 2670 कोटीचा निधी या अकोले तालुक्यामध्ये आणणारा हा एकमेव आपला आमदार आहे. आणि म्हणून आपण सर्वजण त्यांना कार्यसम्राट आमदार म्हणून ही उपाधी देत असतो. भविष्यात मी जेव्हा 2019ला प्रचाराची ही चालू होती तेव्हा माजी मंत्र्यांनी एक पत्र लिहिलं होतं, खुलं पत्र. आणि त्या पत्रामध्ये आम्ही मागत होतो आम्हाला MIDC हवी आहे, आम्हाला उपजिल्हा रुग्णालय हवंय. आज अकोल्यातच नव्हे तर राजूर येथेही उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळून तालुक्यात 2 उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याची ताकद फक्त आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी दाखवली. आपल्या तालुक्यात बोटा असेल, बोटा येथे 30 बेडचं ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली. आणि आताचे जे भावी आहेत,
जे विकासाचा आपल्या आमदारांनी केलेल्या विकासाचा जो फायदा घेत आहे त्यांच्याही गावामध्ये ग्रामीण रुग्णालयाचं मंजुरी देऊन 30 बेडचं हॉस्पिटल बांधण्यासाठी डॉक्टर साहेबांनी निधी दिलाय. आणि त्यांच्याच गावात पहिलं बी जे प्राथमिक आरोग्य केंद्र होतं ते आपल्या आमदार साहेबांची देण आहे, जेव्हा जिल्हा परिषद सदस्य असताना डॉक्टर साहेबांनी ते दिले होते. म्हणून हे प्रस्तावित करत असताना जेव्हा आपण तालुक्यातली मायबाप जनता एकत्र येतो तेव्हा आपला हक्काचा माणूस आपल्यासाठी काय करतो हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून हा संवाद आपण एकमेकांमध्ये घडवून आहोत. म्हणून आदरणीय डॉक्टर आमदार साहेबांना आमची विनंती आहे की भविष्य काळात आम्हाला साहेब MIDC तर आलीच, परंतु आम्हाला मेडिकल कॉलेज पाहिजे, आम्हाला कृषी विद्यापीठ हवंय, आम्हाला नर्सिंग कॉलेज हवंय, आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालावरती प्रक्रिया करणारे कारखाने हवेत, आम्हाला आमच्या अकोले तालुक्यातील कलावंतांसाठी, आपला अकोले तालुका कलावंतांनी भरलेला आहे, अनेक प्रकारचे कलावंत आहेत, मग सनईवादक असतील, नाटककार असतील, लेखक असतील, कविता करणारे असतील, आमच्या अकोले तालुक्यात एक भव्य असं नाट्यगृह व्हावं ही आमच्या अकोलेकरांची मागणी आहे. आणि म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की मुंबई ते राजूर किंवा मुंबई ते अकोले अंतर कमी व्हावं, म्हणून सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न साहेब घाटनदेवीचा घाट फोडून अकोले ते शहापूर हा रस्ता झाला पाहिजे ही आमची सर्व मुंबईकरांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. कारण तो जर रस्ता जर झाला तर जिथे आम्हाला 4 तास लागतात गावाला यायला, आम्ही 1.5 तासामध्ये राजूरमध्ये पोहोचू. हा एवढा जवळचा हा शहापूर चोंडे रस्ता आहे. आणि म्हणून भविष्यात येणारी मुंबईची जी मुंबई ते पुणा नाशिक ते पुणा जी हायस्पीड रेल्वे आहे त्याचा एक स्तंभा आपल्या अकोले तालुक्यामध्ये देवटांसारख्या ठिकाणी किंवा अकोल्यासारख्या ठिकाणी त्या परिसरामध्ये व्हावा ही आमची सर्व मुंबईकरांची मागणी आहे. आणि म्हणून शहापूर ते शिर्डी हा जो रेल्वे मार्ग नवीन आता त्याचं जे काही नकाशा तयार झालाय त्याच्यामध्ये लवकरात लवकर तेरही मार्ग आपल्या अकोले तालुक्यातून जावा ही आम्ही अकोलेकरांच्या वतीनं आपणाला विनंती करतो. आणि आयोजकांनी आणि मला हे प्रास्ताविक मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि अकोले तालुक्यातीलच नव्हे तर संगमनेर आपल्या मुंबईतील सर्व डॉक्टरांवरती प्रेम करणारे जे जे कोणी आलात आपलं सर्वांचं मी पुन्हा एकदा आमदार डॉक्टर किरण लांब ते मित्रमंडळाच्या वतीनं व एक मुंबईकर म्हणून खूप खूप स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय. यानंतर महिलांच्या वतीने स्वर्णाताई वरपे मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्रीला मुलींची पहिली शाळा काढणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना तिवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर किरणजी लामटे साहेब आणि अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज साहेबांचं सगळंच कार्य सर्वांनी सांगितले आहे, दादांनी सांगितलेच आहे. अकोले तालुक्यामध्ये असं एकही गाव नाही तिथे आमदार साहेब गेले नाही का त्यांनी काम केलं नाही. असं एकही गाव तुम्हाला शोधून पण सापडणार नाही. असं आमदार साहेबांचं काम पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील पहिले आमदार असतील त्यांनी एवढं काम आपल्या अकोले तालुक्यात केले, त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून खूप खूप आभार. आणि यापुढे त्यांनी असंच काम आपल्या अकोलेकरांसाठी द्यावे. आज जर आपल्याला 15 वर्षापूर्वी असे आमदार लाभले असते तर आपलं गावाला जाणं येणं अजून वाढलं असतं. आज जे आपण गावाला जातो तर म्हणजे मुलांना तकलीफ होत नाही. आपलं गाव रस्ता खूप वळणाचा आहे, पण रस्ता एवढा छान असल्यामुळे आता आपण सहज गावाला पोहोचू शकतो, लवकर पोहोचू शकतो. हे फक्त आमदार साहेबांमुळे शक्य झालं. आणि असंच आपल्याला आमदार साहेबांना पुन्हा एकदा बघण्यासाठी त्यांना बहुमताने विजय करावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. जय जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सुवर्णाताई. यानंतर मीनाताई कोंडार थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. मीनाताई कोंडार. मंदाताई कचरे थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. मंदाताई कचरे. त्यानंतर येतील हिराताई आवारे. सर्वांना जय महाराष्ट्र. अवस्था निघायला पाहिजे. लेट झाले म्हणून सगळे आळसी झाले की काय. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं हे दैवत आहे नाही का. तसेच बाबासाहेब आंबेडकर हे आपले संविधान लिहिणारे, आपल्याला अधिकार देणारे, त्यांचीही प्रतिमा इथं लावलेली आहे. आणि तसेच राघोजी बांगरे, बिरसा मुंडा हे आमचे क्रांतिकारक आहेत आणि त्यांनाही वंदन करते. तसेच आमचे कार्यसम्राट आपले लामटे साहेब हेही आज इथं मुंबईमध्ये आलेले आहेत. तर आपण आज कशासाठी इथं जमलो आहे सर्वांनाच माहीत आहे का साहेबांना पुन्हा एकदा चान्स आणि संधी मिळावी ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आम्हालाही वाटतं कारण जे इतकं 40 वर्षामध्ये काम झाले नाही ते आज इतके भद्रिक सरांनी सांगितलेच आहे. तसेच टॅम्पलेट पण दिले आहेत का त्यांनी किती मोठे मोठे करोडाची कामं केली आहेत ही आज आपण बघितले आहेत. साहेब तुम्ही करोडाची कामं केली परंतु काही छोटी कामंही राहिली आहेत. तर एक काम माझं मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि तुम्ही त्याचा आदर करावा. राजूर सारख्या गावामध्ये जर एवढं चांगलं कॉलेज सगळं काही असताना आमची महिलांची तिथं संचालय एकदम योग्य पद्धतीने झालं पाहिजे. कारण मी ज्या वेळेस आता गावी गेले अक्षरशः तिथे थोडी सोय दिसलेली नाही आणि महिला म्हणून तिथे त्या संचालयावरती पाहिजे पण तिथं पुरुष होता. तर ही आम्हाला तुम्हाला कळकळीची विनंती आहे का अशा काही सोयी झाल्या पाहिजेत. आणि तसेच खरखर भाऊनी सांगितलं पिंपरकणा हा पूल मी 1ली ते 7वी पर्यंत आश्रम शाळेत तिथं होते. अक्षरशः ही सत्य घटना आहे. ज्या वेळेस आम्ही शाळेत जायचो त्यावेळेस नदीतून जावं लागायचं आणि माझे वडील मला घेऊन जाता जाता नदीला पूर आला आणि अक्षरशः मी पाण्यात वाहताना आम्हाला गावकऱ्यांनी वाचवलं आहे. आणि साहेबांनी हे पुलाचं काम खरखर एकाही आमदाराने आजपर्यंत केलं नाही आणि इथून पुढेही होणार नाही. त्यांनी आज केलं आहे आणि तिथल्या सगळ्या माता भगिनींना जीवदान दिलेलं आहे. कारण डिलेवरी होणं किंवा एखाद्याला आजारपण म्हणा हे त्यांनी खूप छान काम केलं. हेच मला खूप त्यांचं भाग्य वाटतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे प्रत्येक 40 गाव डांगणामध्ये जरी आज फिरलो तरी रस्त्यांची कामं आज जरी तेल सांडलं तरी तुम्ही भरू शकता इतकं छान काम त्यांनी केलंय. म्हणून येत्या काळामध्ये साहेबांचं पुन्हा सगळ्यांना मी सांगते का त्यांनाच निवडून द्या आणि त्यांची निशाणी घड्याळ आहे. आम्ही तर बहुमताने साहेबांना निवडून देणार आहोत असं मला वाटतं. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद मंदाताई कचरे. यानंतर मनोगत व्यक्त करतील हिराताई आवारी अकोला तालुक्यातील धामणगाव आवारी. थोडक्यात मनोगत व्यक्त करतील हिराताई आवारी. हॅलो. खूप शांततेचं वातावरण आहे. अगोदर आपण शिवाजी महाराजांची घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय जिजाऊ. आवाज. जय जिजाऊ. जय जिजाऊ. आज आपण सगळे दादांच्या स्नेह मेळाव्यासाठी जमलेलो आहोत. मला एवढंच सांगायचं आहे दादा तुमचं जे काम आहे काम दिसतंय लोकांना सांगायची आता प्रस्तावना दिली त्याच्यामध्ये आपण बघितलंच ऐकलं. परत तेच सांगण्यापेक्षा तुमचं जे आम्ही मुंबईवरून गावी जेव्हा जातो रस्ते जे आहेत ते रस्ते सांगतात की तुम्ही किरण दादांना निवडून द्या. आणि जेव्हा आपण
जत्रेच्या वेळेस गावी जातो, आता मला जास्त माहिती नाहीये, पण जत्रेच्या वेळेस आम्ही गावी जातो ना, प्रत्येक गावातले जे सभामंडप आहे ते सभामंडप ओरडून ओरडून सांगतं की हे किरण लामटेंचं काम आहे, यांना निवडून द्या. आणि अंत्यविधीला जेव्हा जातो, काही काही गावांमध्ये केलेलं आहे दादा तुम्ही तेही कामं, अक्षरशः पावसामध्ये भिजायचे लोक, तिथे तुम्ही कामं केलेले, ते काम तुमचं सांगतंय की किरण लामटेंना निवडून द्या. म्हणजे दादा तुम्हाला प्रचाराची नाही, तुमचं काम बोलतंय. त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला सगळ्यांना इथे विनंती करेन की जरी दादांचं काम आहे तरी सुद्धा आपली पण काही जबाबदारी आहे. आपण मुंबईचे, अकोले, संगमनेरचे, मुंबईला राहतोय आपण, पण आपले नात्या गोत्यातले मित्रमंडळी, नातेवाईक सगळे गावाला आहेत. आपण त्यांना आठवण, एक काम आहे वारंवार सांगणं, बोलणं की आपण दादांना निवडून द्यावं म्हणून, ही एक आपली नागरिक म्हणून जबाबदारी आहे. पण दादा एक अजून एक अनुभव सांगते की तुम्हाला ना अगदी 4-5 वर्षाचे पोरं जे बोबडे बोलतात ना, मुलं लहान लहान ज्यांना बोलता येत नाही, ते म्हणतात की नाही नाही किरण लामटेंनाच निवडून द्यायचं, असं बोबडं बोबडं बोलतात. हा तुमचा विजय आहे इथे, हाच तुमचा विजय आहे की अगदी 2.5-3-4 वर्षाच्या मुलांपासून त्या अगदी 80 वर्षाच्या माणसांपर्यंत तुमचं काम आणि तुमचं नाव आहे. तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्ही लक्षात आहे त्यांच्या, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही आजच, आम्ही तर असं म्हणू की मुंबईकर, की तुम्ही आमच्यासाठी आजच निवडून आले. आणि तुम्हाला प्रचाराला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आवारीताई. यानंतर आमच्या पठार भागाचे एक युवा नेतृत्व शरदराव ढोकरे. आजच्या अकोलेकर संगमनेरकर स्नेह मेळाव्यासाठी आपल्या अकोले तालुक्याचे लोकप्रिय, त्यानंतर कार्यसम्राट आणि त्यानंतर पुढील नामदार या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी साहेबांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे साहेबांच्या समवेत अकोले तालुक्याची बुलंद तोफ आणि एक ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सावंत साहेब हे सुद्धा या मुंबईकरांच्या विनंतीला देऊन आमच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हणून साहेब मी तुमचा सुद्धा या ठिकाणी आभारी आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांची विनंती आहे की साहेबांबद्दल 2 मिनिटं बोला, परंतु साहेबांमिनिटं 2 मिनिटं व्यक्त होता येणार नाही, कारण साहेबांचं कार्य हे जे काय आहे ते अतिशय ग्रेट आणि महान आहे, ते आपण 2 मिनिटात व्यक्त होऊ शकत नाही. आदरणीय लोकप्रिय आमदार साहेब हे 2019ला लोकप्रिय म्हणून निवडून आले आणि त्यांची विकासाची गंगा या ठिकाणी वाहत अशी गेली जसा मुळेला पूर यावा, त्याप्रमाणे आपल्या या मतदारसंघामध्ये विकास कामांची भरभराट झाली आणि ते लोकप्रिय म्हणून एक कार्यसम्राट आमदार या ठिकाणी त्यांची एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण झाली. मतदारसंघामध्ये काम करत असताना मी विकासाचा पाडा साहेबांचा आहेच, परंतु साहेबांचं नेतृत्व कसं आहे याबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे. साहेबांना कार्यकर्त्यांची जाण आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक गावामध्ये ते जेव्हा जातात तेव्हा त्यांची लोकप्रियता जर पाहिली तर ते कार्यकर्त्यांमध्ये आजही त्यांचा संपर्क दांडगा आहे, ही गोष्ट विसरून जमणार नाही. आदरणीय साहेब जेव्हा मुंबईमध्ये त्यांच्या कामानिमित्त येतात, रात्री अपरात्री ते प्रवास करतात, परंतु अकलापूर, आबळवाडी, राजुरी अंतर किती असलं तरी ते सकाळी 7 वाजता मतदारसंघामध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहतात. हे सुद्धा त्यांचं कार्य अतिशय वाखाणण्याजोग आहे. आदरणीय लामटे साहेबांबद्दल काय सांगायचं की बोलण्यासारखं खूप आहे, परंतु शब्दांकन आपल्याकडे पूर्ण होत नाही. साहेबांनी भरभरून जे काय दिलं आहे, आता ती संधी आपल्यावरती आहे. साहेबांनी दिलं, आपण घेतलं, आता ती संधी आपण या ठिकाणी निर्माण करायची आहे की मागील 2019ला साहेबांना 1,37,000 जे मतदान होतं ते 1.5 लाखाचा टप्पा आपण सगळ्यांनी पार करायचा आहे. आणि साहेबांना जे 2.5 वर्षे भेटले सत्तेमध्ये त्याचे 2,500 कोटी जे मतदारसंघात आणले ते साहेबांनी पुढच्या या पंचवार्षिकला साहेब नामदार होऊन 20,000 कोटी रुपये मतदारसंघामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकच फॅक्टर लामटे डॉक्टर साहेबांना या ठिकाणी एक शब्द देतो. आम्ही सर्व पठारभाग मुंबईकरचे सर्व मंडळी तुमच्या पाठीमागे ताकदीने उभे आहोत
आणि ही ताकद एकजोट शेवटपर्यंत राहील असा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे की 2 मिनिटात आणि थोडक्यात बोलायचं, कारण बोलणारे वक्ते खूप आहेत. धन्यवाद शरदराव डोकरे. यानंतर आपल्या वनकोटे गावचे मुंबई रहिवासी बाळासाहेब हांडे मनोगत व्यक्त करतील. स्नेहभेट मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित अकोले तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब, आजचे अध्यक्ष बीजी गायकर साहेब, अध्यक्ष माजी अध्यक्ष यशोमंदिर सहकारी पतसंस्था आणि सन्माननीय व्यासपीठ. आपल्याला आता येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये घरघोस मतांनी डॉक्टरांना निवडून द्यायचं आहे. याचं कारण असं की आपण जे प्रस्थापित होते, ज्यांनी 30-35 वर्ष या तालुक्यावरती राज्य गाजवलं, परंतु नारळ फोडण्याच्या पलीकडे कुठलीही कामं झालेली नाही. परंतु खऱ्या अर्थाने या 2 वर्षापासून जवळजवळ 2,500 कोटीची कामे या अकोले आणि पठार भागाच्या संगमनेर तालुक्यामध्ये झाली आणि खऱ्या अर्थाने विकासाची गंगा ह्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज मी माझ्या गावाचंच उदाहरण घेतलं तर आमच्या वनकोटे गावामध्ये स्मशानभूमीसाठी डॉक्टरांनी 20 लाख रुपये मंजूर केले. तसेच ब्राह्मणवाडा ते वनकोटे आणि वनकोटे ते घारगाव या रस्त्यासाठी 6 कोटी रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. तेव्हा अशा प्रकारचा विकास आम्ही आतापर्यंत कधी पाहिला नव्हता. त्यासाठी डॉक्टर साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांनी 20 तारखेला मुंबईवरून ज्यांचं मतदान गावे असेल त्यांनी जाऊन मतदान करावे आणि डॉक्टरांचे हात बळकट करावे, एवढं सांगू शकतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हांडे साहेब. यानंतर आपल्या धामणगाव पाठचे प्रशांत नेहरकर मनोगत व्यक्त करतील. सर्व मान्यवर, मला इथे बोलवलं खूप खूप आभार. प्रशांत नेहरकर, सावरगाव पाठ, राहणार नवी मुंबई. आज आपण इथे आलात, आमच्या अकोले संगमनेर संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार. साहेब, आम्ही तुम्हाला नवी मुंबईत सुद्धा बोलवणार आहोत आणि आम्ही सर्व ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत. एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद नेहरकर साहेब. यानंतर मनोगत व्यक्त करतील आमच्या पठार भागाचे मुंबईकर रहिवासी किरणराव बोडके. मसोंडे गावचे पठार भागाचे एक युवा नेतृत्व, नवी मुंबई ज्यांनी आपली छाप, आपलं गाव, आपल्या गावाची ओळख करून दिली, ते किरणराव बोडके मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. आता ह्या सर्व मान्यवर मंडळींना कल्पना आहे मला इथं बोलताना किती अडचणी आहेत, पण खऱ्या अर्थानं 2019ला आपण ठाण्याला मेळावा घेतला. जो मेळावा त्यावेळी ज्यांनी आयोजित केला ती सर्व टीम या ठिकाणी उभी आहे. आणि डॉक्टर साहेब, आपलं खरं यश या 5 वर्षातलं काय आहे माहिती, माझ्या नजरेतून या टीम मधला एक काही माणूस कमी नाही झाला. सर्वांनी या टीमसाठी टाळ्या वाजवा. मी आमदार साहेबांच्या यशाचं श्रेय त्यांच्या या टीमला देऊ इच्छितो. कारण माणूस आमदार झाला, सत्ता आली, पाय जमिनीवर राहत नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत. परंतु हा माणूस आजही त्याच जमिनीवर आहे, पाय जमिनीवर आहे. हे सर्वांना मान्य आहे का? बस, मग अजून काय हवंय तुम्हाला? आपल्याला परत त्यांना संधी द्यायची, 5 वर्ष त्यांना पुन्हा संधी द्यायची. 5 वर्षात त्यांनी 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचा मनापासून प्रयत्न केला. खरं आहे का? बस, मग झालं. आता आपण पुढची 5 वर्ष त्यांना संधी देऊ. आणि डॉक्टर साहेब, आपण पुढच्या 5 वर्षात जर आपलं सरकार आलं, नक्की आपण आमदाराचे नामदार व्हाल, ही आपल्याला सदिच्छा देतो. आणि सर्व अकोलेकर आणि संगमनेरकरांच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो की आम्ही नक्की वेळात वेळ काढून गावाला येऊ, आपल्यासाठी मतदान करू आणि आपला जो विकासाचा झंझावात आहे तो आपण सुरू ठेवावा, हीच आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी या टीमसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा.
आमदार साहेबांनी जेवढी मेहनत केली त्याचं सगळं श्रेय मी ह्या सर्व टीमला, जे इथं दिसतायत ते आणि अजून खाली बसलेत ते सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद किरणराव. यानंतर मनोगत व्यक्त करतील बजरंग तांगडकर. थोडक्यात मनोगत व्यक्त करतील बजरंग तांगडकर. त्यानंतर कैलास गायकर साहेब मनोगत व्यक्त करतील. यानंतर धन्यवाद. आज या किरण लामटे साहेब अतिशय वेळात वेळ काढून आपल्या मुंबईमध्ये सर्व मुंबईकरांना भेट द्यायला आलेले आहेत. खऱ्या अर्थाने सांगायचं साहेब, जर हा अहवाल हा फक्त 25% कामाचा माहिती देत आहे, खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर या अहवालामध्ये फक्त 25% कामाचा उल्लेख केला आहे. आज आपण पाहिलं तर अकोल्यामध्ये हजारो गावे आहेत, गावाला 5-6 वाड्या आहेत आणि असे किती परिसर आहेत, तिथे जाऊन अनेक कामांचं उद्घाटनही केलं नाही. तुमच्या माहिती नव्हतं साहेब, तुम्ही माझ्या तांगडीला आले होते महाशिवरात्रीच्या वेळी, तो पूल बांधला, तुम्हाला वेळ भेटला नाही, परंतु तुम्ही कधी भेटही नाही दिली की बाबा मी पूल बांधलाय, मला जाऊन बघायचं आहे, मला बोर्ड लावायचा आहे. अशी अनेक कामं आहेत जी साहेबांनी बॅकएंडमध्ये केलेली आहे, परंतु त्याचा कधी कुठे जास्त गाजावाज झाला नाही. साहेबांचं काम आहे हे सर्वांना मान्य आहे. आता मला ह्या इथं परिसर, इथं आपल्या हॉलमध्ये जे बसले, असे कोणी आहे का त्यांच्या गावामध्ये किरण लामटे साहेब आले नाही आणि त्यांचं कामही नाही केलं, असं कोणीच बोलणार नाही. कारण मागच्या 5 वर्षामध्ये जेवढी कामं झाली त्याच्या आधी आम्हाला कधी ऐकू आली नाही कामं. तर ह्या माध्यमातून लामटे साहेब, आम्ही मुंबईकर येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये 100% आपल्या माध्यमातून गावच्या लोकांना संपर्क करून प्रत्येक एक कुटुंब, एका इथल्या बसल्या उपस्थित माणसाने 25 फॅमिलीला जरी कॉल केला तरी आपलं उद्दिष्ट साध्य होत आहे. कारण महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती झाली आहे त्याच्यामुळे अनेक लोकांच्या अडचणी होत आहे, परंतु एक लक्षात ठेवा, आपल्याला काम करणारा माणूस पाहिजे आणि तो माणूस म्हणजे डॉक्टर किरण लामटे. 5 वर्ष फक्त संधी भेटली आहे, अजून 5 वर्ष आणि येणाऱ्या काळात आपल्याला संधी देत राहायची आहे. कारण 5 वर्षामध्ये एवढ्या तालुक्यामध्ये कामं करणं काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे नक्की आपण सर्व व्यासपीठावर बसलेले आणि हॉलमध्ये उपस्थित आपण एक दिलाने आणि एक जोमाने येणाऱ्या 25 दिवसामध्ये आपल्या लामटे साहेबांना निवडून आणण्यासाठी 100% प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद तांगडकर साहेब. यानंतर थोडक्यात मनोगत व्यक्त करतील कैलासराव गायकर साहेब. यानंतर संजय शेळके, सचिव स्नेहवर्धक संघटना. यानंतर मनोगत व्यक्त करतील कैलासराव गायकर साहेब. सर्वांना नमस्कार. आज ज्या भल्या माणसाच्या प्रचारासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक यशोम मंदिरचे माजी अध्यक्ष BG गायकर साहेब, सन्माननीय सर्व व्यासपीठ समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी स्नेह भेट मेळावा या नावाबरोबरच आपण या ठिकाणी साहेबांचा प्रचार मेळावा घेत आहोत. या ठिकाणी आपला अकोले तालुका बदलतोय आणि त्याचं कारण आहेत आपले डॉक्टर साहेब. 2019ला हे वादळ आपल्या तालुक्यात आलं आणि 40 वर्षाचं प्रस्थापित त्यांचं जे हे होतं ते राजकारण त्यांनी पालतं घालून या ठिकाणी मोठ्या बहुमताने ते आपल्या तालुक्यात आमदार झाले. आमदार झाल्यानंतर 1 वर्षभरात मला वाटतं कोविड आला. कोविडमध्ये बरीच बंधनं आली, काम करताना अडचणी आल्या, परंतु साहेबांनी पुढच्या 2.5 वर्षात सरकार बदलल्यानंतर आपल्या तालुक्याच्या विकासासाठी अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि 2.5 वर्षामध्ये मागच्या 5 वर्षाचा नाही तर 40 वर्षाचा बॅकलॉग भरून आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांनी या तालुक्याचा मध्ये बदल आणला. मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, परंतु एक विनंती करेल की शासनाची आपली जी लाडकी बहीण योजना आहे ती सर्वात महत्त्वाकांक्षी आणि इफेक्टिव्ह योजना आहे. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि महिला भगिनींच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की या ठिकाणी विरोधक प्रचार करताना लाडकी बहीण योजना बंद झाली असा प्रचार करतात,
परंतु आपली योजना निवडणूक आयोगाने थांबवलेली आहे आणि 100% आपलं सरकार आल्यानंतर येणाऱ्या डिसेंबर पासून आपले ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे सर्वांना महिला भगिनींना आलेले आहेत आणि डिसेंबर पासून ती योजना नव्या जोमाने चालू होतील. आपले साहेब त्यावेळेस मंत्रिमंडळात 100% असतील आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे या योजनेचे 1500चे 3000 हो, आपल्या सर्वांना यश हो. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट जाता जाता सांगून जातो की सोशल मीडियावर मुख्य प्रचार होतो, फक्त भाषण करून आणि गप्पा मारून चालत नाही. सोशल मीडियावर विरोधक ज्याप्रमाणे पोस्ट टाकतो त्याला आपल्या कार्यकर्त्यांनी महिला भगिनीने ताबडतोब त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे. आणि आपल्या साहेबांचं घड्याळ चिन्ह आहे, हे प्रत्येक ठिकाणी आपल्या गावोगावी घरोघरी आपल्या नातेवाईकांना सांगून येणाऱ्या 20 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आपले आवडते डॉक्टर लामटे साहेबांना मोठ्या बहुमताने निवडून द्यायचं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम आमचे भाचे आणि आमचे लाडके सचिन भाऊ आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी आयोजन केलं, त्यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आम्हाला बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल आपला आभार. धन्यवाद साहेब. धन्यवाद गायकर साहेब. यानंतर संजय शेळके सचिव स्नेहवर्धक संघटना थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, तसेच आपल्या अकोला तालुक्याचे भूषण व ज्यांच्या नावात म्हणजे लामडे साहेब म्हटलं की अकोला तालुका हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माहिती झालेला आहे त्यांच्या कामामुळेच. मग अशी प्रस्तावना करताना त्यांनी सांगितलं होतं की परिवर्तनाची लाट लामटे साहेबांनी अकोला तालुक्याचं कसं परिवर्तन केलं, अतिशय त्यातच सगळं आलंय. आणि मला वाटतं ह्याचीच गरज होती. आज बरेच वर्ष आपला जो तालुका होता तो हा मागासलेला होता, तो गेल्या 10-15 वर्षामध्ये साहेबांनी जेवढं काम केलेलं आहे, आज आपल्याला अभिमान वाटतोय की आपला तालुका आणि आपली शान ही केवळ आपल्या लामटे साहेबांबद्दल झालेली आहे. आणि मला खूप आनंद झाला आहे की आम्ही अकोले संगमनेर स्नेहवर्धक संघटना मुंबई या ठिकाणी आम्ही काम करतो. आंबरे साहेब आहेत, यानंतर आमची बरीचशी मंडळी आहेत, संपतदादा आरोटे वगैरे साहेब आहेत. आणि साहेब मला तो फक्त मी जास्त वेळ घेत नाही आहे. आम्हाला साहेब आम्ही आपल्या संघटनेच्या वतीनं 8 डिसेंबरला एक मेळावा घेतोय आपल्या तालुक्यातला, जोडी तालुक्यातल्या जे काही आपले बांधव आहेत, मुंबईकर बांधव आहेत, गावातले बांधव आहेत, त्यासाठी. पण मला खात्री आहे या तालुक्यात या मेळाव्याला तुम्ही आमदार म्हणूनच याल ह्याचा मला पूर्ण आशा. आणि त्या ठिकाणी आम्ही तुमचा भव्य सत्कार अगोदरच आयोजित केलेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्यानंतर दुसरं साहेब मला सांगायचं होतं, सगळ्या या रहिवाशाला सांगायचं आहे की आपली परेल अकोले ही ST सेवा होती, गेले 4 महिने बंद होती. मला वाटतं मी एक 4 दिवसापूर्वी आम्ही संघटनेच्या वतीने पत्र दिले होते. शरद डोकरे साहेब, शरद डोकरेंनी त्याचा पाठपुरावा केला आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की केवळ 8 दिवसामध्ये ही सेवा पूर्ववत झालेली आहे. आणि हा केवळ साहेबांचा विजय आणि साहेबांचा ह्या मागचा पाठपुरावा आहे. यात खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं आपल्या तालुक्या दृष्टीने ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि साहेब आता मगाशी सांगितलं गेलं की तुम्ही आजच्या तारखेला आमदार आहात, पण नामदार होणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही होणार, आम्हाला खात्री आहे. त्यासाठी आपल्या अकोले संगमनेर ह्या भागातील लोक आहेत, जे मुंबईकर आहेत, आता ही तुम्ही बघाल ही सगळे कष्टकरी किंवा नोकरदार वर्ग येते आणि बरेचसे लोक आपल्या गावाकडे येत असतात. त्यांची खूप कुचंबना होते, त्यांना राहण्यासाठी वगैरे कुठे जागा मिळत नाही. आमच्या मुंबईमध्ये तर वाईट परिस्थिती आहे. तर ह्याच्यासाठी आपण नवी मुंबई किंवा कल्याणमध्ये एक आपल्याला अकोले संगमनेर भवन हे निर्माण करावं आणि ते मला असं वाटतं तुम्ही कराल असं मला या माध्यमातून वाटतं. आणि साहेब तुम्ही निवडणुकीला उभे नाहीत, आम्ही निवडणुकीला उभे आहोत. आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये तुम्हीच विजय होणार. खूप खूप धन्यवाद. खूप बोलण्यासारखं आहे पण मला वेळ पुरेसा नाही आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद शेळके साहेब. यानंतर मनोगत व्यक्त करतील थोडक्यामध्ये बजरंग डोकरे साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी काही वक्ता नाही आहे, पोलीस खात्यात 40 वर्ष काढलेला माणूस आहे, परंतु आणि संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्द हे माझं गाव आहे आणि आम्ही 34 गावं हे सावत्र मुलासारखे आहोत संगमनेरसाठी. आम्हाला मतदान वेगळीकडं आणि बाकीच्या काही आम्हाला मदत पाहिजे ती मिळत नाही, परंतु लामटे साहेब आल्यापासून आम्हाला सोन्याचे दिवस आल्यासारखे आहेत आणि त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. कारण यामध्ये अकोलेकर आणि संगमनेरकर याचं फक्त अकोल्याचीच माहिती दिली, पण संगमनेरला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शाळा नाही आहे, अशा शाळेला त्यांचे आशीर्वाद असल्यामुळं शाळा बनलेली आहे.
तर मला हे सांगायचं होतं की साहेबांची कामं इतके आहेत की कोटे खुर्द ते सावरगाव साहेब पायी गेलेत, मोटरसायकलला गेले खंडाऱ्यामध्ये. तर मला त्यांचा अभिमान आहे आणि म्हणून त्यांना सर्वांनी मतदान करून द्यावं आणि निवडून आणावं, म्हणजे ते आणखी कामं करतील. त्यांचा हुरूप वाढण्यासाठी मी 2 मिनिटं बोललो. आणि मान्यवरांना सगळ्यांना सलाम, कारण मला ते अध्यक्ष बोलता येत नाहीये, पण सर्वांचं मी काही परवानगी घेतली नाही, परंतु सर्वांना माझा मानाचा मुजरा आहे. धन्यवाद. धन्यवाद डोकरे साहेब. यानंतर मनोगत व्यक्त करतील आम्ही नगरकर ग्रुपचे अध्यक्ष. आज खऱ्या अर्थाने त्यांचा वाढदिवस आहे. योगायोग कसा असतो तो आज मंगेश शेळके यांचा आज वाढदिवस आहे. साहेब, नेहमी मंगेश शेळकेंचा काही कार्यक्रम असो आणि साहेब येणार नाही असं होत नाही. या मनोगत व्यक्त करतील मंगेश शेळके पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. खरं जर म्हटलं तर आज अकोले आणि संगमनेर यांचा एक स्नेह भेट आहे आमदार साहेबांबरोबर. साधारणपणे 2019 ला साहेब पहिल्यांदाच आमदार झाले होते आणि त्याच्यापूर्वी आमदार होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये पूरजन्य परिस्थिती होती. जवळजवळ पश्चिम महाराष्ट्र हा पाण्याखाली बुडाला गेला होता आणि त्याच वेळेस मुंबई संलग्न भागामध्ये म्हणजे टिटवाळ्यामध्ये खूप पाणी आलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या अकोला तालुक्यातील काही आदिवासी बांधव ज्यांचे आय थिंक मला वाटतं 50-60 घरं पाण्याखाली बुडाले होते. आणि त्यावेळेस मी आणि निलेश दादा गवंदे हे आम्ही एका मराठा प्लॅटफॉर्मवर सोशल वर्क म्हणून काम करत होतो आणि त्याच वेळेस मला न्यूज भेटली, वाचलं मी की आमदारातील एक व्यक्ती झेडपी सदस्य टिटोळ्यामध्ये आले. त्यांनी सर्व त्याचा परिस्थितीचा आढावा घेतला, तिथं मदत पण केली आणि त्यांनी टीमला व्यवस्थित सूचना पण देऊन गेल्या. त्यावेळेस मला डॉक्टर किरण लामटे हे माहीत नव्हते खरं सांगायचं म्हटलं, कारण त्यावेळेस अकोल्यामध्ये महाराष्ट्राला परिचित असलेलं खूप मोठं नेतृत्व होतं. पण त्यांचं नाव नाही, आता एक सामान्य झेडपी सदस्य येऊन त्यांनी एवढं छान काम केलं. मग त्याच वेळेस मी निलेश भाऊंना संवाद साधला आणि निलेश भाऊंची माझी काही एवढी खास ओळख नव्हती, फक्त आमची एक प्लॅटफॉर्मवर मैत्री झाली होती आणि निलेश भाऊ माझ्या संग बोलायला लागले आणि ते झेडपी सदस्य डॉक्टर किरण लामटे यांच्याबद्दल बोलायला लागले. 2 मिनिटासाठी मी कॉल केला, आमचा अर्धा तास कॉल चालू होता. अर्धा तासामध्ये निलेश भाऊ गवंदे हे फक्त साहेबांविषयीच बोलत होते की साहेबांचं काम कसं, त्यांचं कर्तृत्व कसं, ते सामान्य माणसाची कशी काळजी घेतात आणि पुढे साहेब हे आम्हाला आमदार म्हणून बघायचे. आणि ह्या 20 मिनिटं ते अर्धा तासाच्या याच्यामध्ये मी ठरवलं की निलेश भाऊ मला ह्या साहेबांना भेटायचंय, आपण कधी भेट घालून देणार, कारण आम्ही चळवळीतले माणसं, आम्हाला राजकारण आवडत नाही, पण जर कोणी चांगलं राजकारण करत असन, समाजसेवा म्हणून करत असन तर आम्ही ते नेहमी पॉझिटिव्ह बघतो. आणि त्याच वेळेस साहेबांचा पहिला मेळावा ठाण्यामध्ये कोळीवाडा ह्या हॉलमध्ये अरेंज केला. जेव्हा तो मेळावा अरेंज केला त्याच वेळेस साहेब येण्याच्या पूर्वी निलेश भाऊंनी जी कमिटमेंट केली होती की आपण साहेबांशी बोलू, मला वाटतं साहेब आपण अर्धा तास त्याच्यावर बोलत होतो. आणि प्रश्न असा होता, माझं मतदान हे संगमनेर तालुक्यामध्ये आणि मंगेश शेळके इथं काय बोलतोय बुवा. मग मी सांगितलं साहेबांना की साहेब आपल्या नगर ह्या देशाची आर्थिक जाणीव मुंबई आहे आणि ह्या मुंबई सोडल्यानंतर जेव्हा आपण नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो तर अकोले तालुका हा नगर जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे आणि ह्या प्रवेशद्वारामध्ये जेव्हा आपण येतो तर आपली खड्ड्यानी सुरुवात होते. म्हणजे असं वाटतं मुंबईमधून आल्यानंतर आपण खड्ड्यात चाललो का काय. तर मला अपेक्षित काय आहे की ज्यावेळेस मी गावाला येतो, माझ्यासारखे गावातील लोक मुंबईवरून, त्यावेळेस आम्हाला रस्ते चांगले पाहिजे. त्याच्यानंतर आपण अकोल्याच्या बस स्टँडवर गेल्यानंतर ते बस स्टँड सुद्धा पाहण्याजोगं नसतं, त्याच्यामध्ये चांगली टॉयलेटची सोय नाही, गाड्या व्यवस्थित नाही, सगळीकडं मोकाट जनावरं कुत्रेसारखं सुटलेलं असायचं. तर माझं मागणं हेच आहे की ह्या अकोल्याला असा आमदार पाहिजे की जो पण नगर जिल्ह्यातला ह्या प्रवेशद्वारातून अकोल्यामधून नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करन, ते रस्ते पाहून, ते इन्फ्रास्ट्रक्चर पाहून त्यांना नगर जिल्ह्याचं फ्युचर दिसलं पाहिजे की नगर जिल्हा पुढे कसा असन. कारण की तिथून पुढे अकोल्याच्या प्रवेशद्वारापासून तर नगर जिल्ह्याच्या एंड पर्यंत मला वाटतं 150 किलोमीटर आपला डिस्टन्स असेल किंवा 250 किलोमीटर असन. आणि मग असं आम्ही बऱ्याचशा गोष्टी बोलत होतो आणि त्याच्यानंतर साहेबांना असंच आमची चर्चा चालली होती की आज काही जरी म्हटलं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या संगमनेरमध्ये जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसे कॉलेज आहे संगमनेरमध्ये जसं बस स्टँड आहे, हे जेव्हा ही प्रस्तावना चालू होती, जसं आता माझे मित्र सुनील बद्रिके यांनी सांगितलं, जी प्रस्तावना चालू होती त्या प्रस्तावनेमध्ये जवळजवळ अर्धा तास साहेबांनी काय काम केलं
किती काम केलं, लोकांसाठी काय काम केलं, पूर्ण प्रस्तावना ही त्यांच्या कामाने भरलेली होती. पण त्या मेळाव्याला प्रस्तावनेमध्ये काय होतं, निव्वळ लोकांच्या समस्या, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, पूर्ण समस्या होत्या. पण साहेबांनी शब्द पाळला, साहेबांनी करून दाखवलं, पूर्ण त्यांनी शब्द पाळला. जसं माझ्यासारख्या संगमेराचं काय म्हणणं होतं, जाताना आम्हाला एक चांगला रोड पाहिजे, आम्ही स्टँडवर जर उतरलो तर चांगलं स्टँड पाहिजे, टॉयलेटची सोय पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा आपले मुंबईचे बांधव, आपल्या आउटसाईड नगर जिल्ह्यातले बांधव ह्या अकोले तालुक्यामध्ये टुरिस्ट म्हणून येतात, फिरण्यासाठी येतात, त्यावेळेस त्यांना तो टुरिस्ट तालुका म्हणून वाटला पाहिजे. कारण की इन्फ्रास्ट्रक्चर असेल, चांगले रोड असतील, चांगलं तिथं लोकांना फॅसिलिटी दिल्या असतील तर इन्कम अजून वाढेल. आमच्या ह्या सामान्य मागण्या होत्या. आणि मी साहेबांना सांगितलं, जरी माझं मत नसलं तर आमचे भरपूर नाते संबंध अकोला तालुक्यामध्ये आहे, आम्ही त्यांना नक्की सांगू. आणि योगायोगाने आणि ह्या सर्व सचिनदादा नरोडे, गवंदे साहेब, काळे साहेब, ह्या जी टीम आहे, जसं किरण बोडकेंनी सांगितलं की ह्या टीमच्या माध्यमातून आम्ही साहेबांना जोडलो गेलो. आणि त्याच्यानंतर जे आमचे मित्रपरिवार झाला तर त्याच्यातून साहेबांनी खूप चांगलं काम केलं. त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत तुम्ही साहेब हे अकोल्याचे नेतृत्व म्हणून ऐकलं, पण आम्ही नगर जिल्ह्याचं काम करतो. तर खरंच साहेब हे नगर जिल्ह्याचे भूषण आहे. कारण की नगर जिल्ह्यातला कोणत्या नगर जिल्ह्याचं काम करत असताना अनेक तालुके, कोणतं काम जर असलं साहेब अकोल्याचे म्हणून येत नाही, नगर जिल्ह्याचे म्हणून येतात. म्हणजे सांगायचं मला वाटलं, जून जुलैमध्ये आम्ही आमचे मित्र रवी भोसल्यांचं एक हॉटेलचं ओपनिंग होतं, ते संगमनेरचे निलेश भाऊ गवंद्यांनी फोन केला, साहेब तुम्हाला यावाच लागेल. साहेब तिथून मला वाटतं 3:30 का 4 वाजता निघाले. का? आपल्या जिल्ह्यातील 2 मिनिटं घेतो साहेब, आपल्या जिल्ह्यातील एक मुलगा उद्योजक ह्या क्षेत्रात येत आहे, त्याला मोटिवेशन देण्यासाठी, जरी तो माझा मतदार नसला तरी माझ्या जिल्ह्यातील आहे, माझ्या जिल्ह्यातील सुपुत्र आहे, त्याच्यासाठी साहेब अकोल्यामधून त्यांचं इमर्जन्सी काम सोडून सुद्धा आले मोटिवेशन देण्यासाठी. म्हणजे जिल्ह्याला असं नेतृत्व पाहिजे. आता तर साहेब राज्याचं नेतृत्व होणार आहे. त्याच्यानंतर तो कार्यक्रम आम्ही अटेंड केल्यानंतर आमचा एक मित्र, जळगावचा मित्र होता, त्यांनी कॅफे चालू केलं होतं. तो आमच्या बरोबर रवी भोसलेंच्या कार्यक्रमाला आला होता. तो बोलला साहेबांना आपल्या इकडे येऊन द्या. मी साहेबांना बोललो, निलेश दादांनी, की साहेब इथं आपलं एक मराठी मुलगा आहे, त्यांनी एक कॅफे चालू केलेलं आहे, त्या कॅफेमध्ये तुम्ही व्हिजिट देऊ शकता का? त्याच्यानंतर साहेबांनी त्यांच्याबरोबर निलेश दादा होते, एक शाल, एक बुके घेऊन त्याचं स्वागत केलं. का? मराठी मुलगा येतो म्हणून. तर असं नेतृत्व जर तुम्हाला आपल्याला भेटलेलं आहे तर याचं आपण नक्की कौतुक केलं पाहिजे. मी साहेबांना एक प्रॉमिस करतो की आम्ही पक्ष म्हणून आलो नाही, आम्ही सर्व नगरकर आणि तसेच एक तुमचे फॅन फॉलोइंग म्हणून आलेलो आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू तुम्हाला बहुमताने निवडून देण्याचा. तुम्ही निवडून येणार याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही, पण बहुमताने निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही तुमच्या पाठीशीच आहोत. वेळेअभावी आम्हाला थोडा वेळ कमी आहे, कारण साहेबांशी बोलायचं जर म्हटलं तर तास जवळ बोललं तरी कमीच होईल. पुन्हा एकदा आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मंगेशराव. यानंतर महिलांच्या वतीने मीनाताई कोंडार थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. मीनाताई कोंडार. सर्वांना मानाचा जय आदिवासी. जय आदिवासी सर. मी तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर मधली आहे, मवेशी गावची. माझी सर्वात महत्त्वाची सरांना हे मागणं आहे की सरांनी खूप मोठमोठी कामं केलेली आहेत, पण आदिवासी समाजाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्या सुद्धा आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत अजून पोहोचलेल्या नाही आहेत. खूप गरिबांना घरं नाही आहेत, खूप लोकांना राहायला व्यवस्थित घरं बांधलेली नाही आहेत, नळ आलेत पण तिथे पाणी पोहोचलेलं नाहीये सर. काही काही ठिकाणी जल योजनाच पोहोचलेल्या नाही आहेत. तर महिलांसाठी तुम्ही जास्तीत जास्त कार्य करावं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं रोजगारासाठी प्रशिक्षण सुरू करावं. महिलांसाठी राजूर सारख्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आहेत, वॉशरूमची खूप असुविधा आहे. आम्ही जेव्हा 4-6 महिन्यातनं तिकडे जातो तेव्हा आपल्याला ती गोष्ट फार कटाक्षाने जाणवते. खूप वर्षानंतर आता कुठे तिथे बस स्टॉप झालेला आहे, पण वॉशरूम असावं, तिथे पिण्याची सोय असावी. बाजारतळ जो आहे तिथे स्वच्छता नाही आहे. त्यानंतर जे छोटे छोटे खेडेगाव आहेत त्यांना जोडणारा रस्ता नाही आहेत, त्याचा तुम्ही कटाक्षाने विचार करावा. आणि पर्यटनासाठी पण आपल्या क्षेत्रामध्ये खूप वाव आहे.
तर तिकडेही जास्तीत जास्त लक्ष द्यावं असं मी साहेबांना नम्र विनंती करेन आणि 2 शब्द संपवते. जय आदिवासी. धन्यवाद ताई. यानंतर मनोगत व्यक्त करतील निलेशराव गवंदे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, आज 2019 नंतर 2024ला या ठिकाणी आपण सर्वजण या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ते फक्त साहेबांवरती प्रेम करणारी माणसं आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळी ही सर्व पक्षीय मंडळी आहेत. हे फक्त हे कोणत्या पक्षाचे नाहीत, हे कोणत्या चिन्हाचे नाहीत, तर हे फक्त आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे समर्थक आहेत. कारण माझ्यासारखा माणूस हा पक्ष नाही पाहत तर माणूस पाहतो. माणूस कशासाठी पाहायचा? जर तुम्हाला कामं करायची असतील तर तुमच्याकडे व्हिजन असणारा माणूस असला पाहिजे. 2019 साली जेव्हा साहेब मी भाषण केलं होतं त्यावेळी मी म्हणालो होतो, जेव्हा माझ्या अकोले तालुक्यात जाल त्यावेळी लक्षात येतं की माझा अकोले तालुका लागला. कारण लागाच्या घाटातून वरती चढलं की आमचा खाडखोड रस्ता चालू व्हायचा. परंतु आज मी अभिमानाने सांगतो, तुम्ही त्या लागाच्या घाटात गेल्यानंतर जुन्नर आणि अकोले यातला फरक तुम्हाला दिसेल आणि ती सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट असेल. त्यानंतर तुम्ही बोट्याकडनं या, नाशिककडनं या, म्हणजे जे सिन्नरकडनं येतो, संगमनेरकडनं या, घोटीकडनं या, तो रस्ता तुम्हाला सांगेल की बाबा हो तुम्ही अकोले तालुक्यात आलात. कशासाठी परिवर्तन होतं? तर ते रस्त्यांच्या कामांसाठी परिवर्तन होतं. कारण रस्ता हा पर्यटनाचा आत्मा आहे. बरेच जण म्हणतात आम्हाला पर्यटन तालुका करायचा. अहो पर्यटन तालुका कशासाठी करायचा आहे? तर पर्यटन तालुका जर झाला तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट होईल ते रस्ते. मी अभिमानाने सांगतो, अरे आमचा भंडारदऱ्याचा रिंग रोड हा 5.5 मीटरचा आहे, ज्याचा अर्धा रोड हा कॉन्क्रीटचा आहे आणि अर्धा रोड हा डांबरीचा आहे. जर पर्यटनाला वाव कुणी दिला असेल तर त्या तिथल्यांनी नाही दिला, तर तो फक्त ह्या माझ्या माणसाने वाव दिला. हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो. कारण ते पर्यटन मी माझ्या डोळ्याने पाहिलंय की त्या ठिकाणी असणाऱ्या तरुणांना मिळालेला रोजगार नक्की कसा. तर त्या ठिकाणी असणारे टेंटचे जे व्यावसायिक आहेत तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रोजगार मिळाला. म्हणजे जो पर्यटनाचा उद्देश होता तो त्या ठिकाणी आपला साध्य होतोय. पर्यटनाच्या अगोदर आपल्याला MIDC करणं गरजेचं होतं. जर MIDC असेल तर पर्यटन तालुका तुम्ही करू शकता, पण जर पर्यटन तालुका जर तुम्ही केला तर MIDC करू शकत नाही. वरच्या भागाला तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून न्याय देऊ शकता, परंतु आमच्या खालच्या भागाला न्याय द्यायचा असेल, आम्हाला मुंबईला येण्यापासून जर थांबवायचं असेल तर साहेब आम्हाला MIDCची गरज होती. ती MIDCची मागणी साहेबांनी पूर्ण केली. बरेच जण म्हणतात 50 एकर मध्ये काही MIDC होते का? तर त्यांना मी सांगू इच्छितो, कधी जमलंच तर आमच्या ब्राह्मणवाड्याला या. त्या आमच्या 3 वडांजवळ एक पुठ्ठ्याचा कारखाना आहे. त्या ठिकाणी बॉक्स बनवले जातात. या पठारावरती सुद्धा नंदनवन फुलू शकतं. मग मला असं वाटतं की ते MIDC मध्ये सुद्धा कारखाने येतील. आणि साहेब नेहमी सांगतात का आम्हाला केमिकलचे कारखाने नकोत, आम्हाला कारखाने जे असावेत ते प्रदूषण करणारे नसावेत, अशा पद्धतीचे कारखाने असावेत. अन्न प्रक्रियेवरती असावे, आमच्या शेतमालावरती प्रक्रिया होणारे असावेत, अशा पद्धतीचे कारखाने त्या ठिकाणी येतील. आणि 50 एकर डेव्हलप झाल्याच्या नंतर पुढे पुन्हा 50 एकर अशी 200 एकरची जागा त्या ठिकाणी आहे. हे आपल्याला माहित असावं. कुणीही येईल काही सांगेल, कागदावरती MIDC नाही, त्याबाबतचं राजपत्र निघालेलं आहे. हे आपण या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवावं. त्यानंतर सर्वात महत्वाचं, आमदार झाल्यानंतर जो माणूस जिल्हा परिषद सदस्य असताना जनतेत राहिला आजही तसाच आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की आमदार झाल्याच्या नंतर हवेत जाणारे फार आहेत, आमदार होण्याच्या अगोदर हवेत जाणारे सुद्धा आपण तालुक्यात बघतोय. काहींना आत्ताच स्वप्न पडतायत की आम्ही आमदार झालोय, परंतु त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आमदार होण्यासाठी तुम्ही अजून अपरिपक्व आहात. त्याचं कारण असं की तुम्ही जेव्हा भाषण करता त्यावेळी आम्हाला व्हिजन देत नाहीत. तुम्ही आम्हाला पर्यटन तालुका करायचा, पर्यटन तालुका. अरे पर्यटन तालुका म्हणजे नक्की काय? एकदा लोकांना सांगा, त्या गोष्टी तुम्ही सांगाव्यात. त्यानंतर ज्यावेळी उमेदवार आपण निवडून दिला त्यानंतर 100% उपस्थिती ही विधान भवनामध्ये लावणारा एकमेव आमदार हा फक्त आमदार डॉक्टर किरण लहामटे आहेत. हे आपल्याला अभिमानाने सांगायला पाहिजे. कारण
जेव्हा ते अधिवेशनामध्ये उपस्थित राहिले त्यानंतर आदरणीय अजितदादांनी ओळखलं की नाही, हा माणूस 100% उपस्थिती लावणारा माणूस आहे, खऱ्या अर्थाने समाजाचे प्रश्न मांडणारा माणूस आहे. 5 वर्षातील अनुभव पाहिल्यानंतर माझ्या अकोले तालुक्याला अभिमान वाटावा असा तालिका अध्यक्षपद हे माझ्या अकोले तालुक्याला मिळालं, ही सर्वात गौरवाची गोष्ट आहे. त्यानंतर साहेब तुम्ही जेव्हा आमदार झालात त्यावेळी कोरोनाचा काळ होता. मला आठवतंय एक दिवस मी तुम्हाला म्हणालो, साहेब मला एक पत्र पाहिजे. कुणालाही कुठे जाता येत नव्हतं. आमदार घरी पत्र घेऊन येतो, तुमच्यासाठी शिफारसीचं पत्र घेऊन येतो. हे फक्त आमदार डॉक्टर किरण लहामटेच करू शकतात, दुसऱ्याचं काम नाही. हे काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? लग्नाचं जर तुम्हाला कोणाचं तुमचा घरचा कार्यक्रम असेल आणि पत्रिका द्यायला जर गेलात तर हे म्हणतात व्हॉट्सअपवरती पत्रिका चालत नाही, तुम्ही ती घरी आणून दिली पाहिजे. अरे मग आमचा हा माणूस साधा बरा की नुसतं फोन करून सांगितलं साहेब कार्यक्रमाला यावं लागतंय, तरी आमचा माणूस या ठिकाणी कार्यक्रमाला येतो. हे आमच्यासाठी महत्वाचं. माझ्या सारख्याला वाटतं अकोले बस स्थानक बदललं पाहिजे. साहेबांना म्हटलं साहेब बस स्टँड चांगलं झालं पाहिजे. साहेबांनी त्यावेळी सांगितलं निलेश बस स्टँड झालं पाहिजे, त्यांना महाराजांचं नाव दिलं पाहिजे. महाराजांचं नाव कधी द्यावं तर ते महाराजांच्या नावाला अभिप्रेत असणारं झाल्यानंतर दिलं पाहिजे. म्हणजे व्हिजन कशाला म्हणतात, उगाच उठायचं राजकारणासाठी नामांतर करायचं हा फंडा इथं नाही. इथं विकासाचं राजकारण चालतं, म्हणून आपण साहेबांच्या सोबत आहोत. इथे पक्ष पार्ट्या बिरट्या काही चालत नाही, इथे फक्त काम बोलतंय. आपला पट्टा किल्ला आहे, तुम्हाला सांगतो त्या पट्टा किल्ल्यावरती महाराजांनी 20-22 दिवस त्या ठिकाणी विश्रांती केलेली आहे. त्या पर्यटनाच्या किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ते नव्हते. ते रस्ते जर कोणी बनवले असतील, सुसज्ज असे रस्ते जर कोणी बनवले असतील तर ते फक्त माझ्या आमदाराने बनवले, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यानंतर मी एवढंच सांगेल की आपण सर्वांनी जेव्हा आपली 20 तारखेची मतदानाची वेळ आहे त्यावेळी आपण सर्वांनी यावं. आपण 2019 ही घड्याळावर शिक्का मारला, तो विकासासाठी मारला. आता आपल्याला डबल गतीनं काम करायचंय आणि त्या डबल गतीच्या कामासाठी आपल्याला पुन्हा एकदा घड्याळ या चिन्हावरती शिक्का मारून आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेबांना नामदार करायचंय. या ठिकाणी मी शेवटला एवढंच सांगतो, जेथे कर्तव्य आहे तेथेच किरण लहामटे आहेत, जेथे जनतेचा विश्वास आहे तेथेच किरण लहामटे आहेत. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. आयोजकांनी मला बोलण्याबद्दल जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद गवंदे साहेब. यानंतर 1 ते 2 भाषण राहिले आहेत फक्त. यानंतर सीताराम आरोटे साहेब एकदम थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करतील. सीताराम आरोटे साहेब. आजच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आकर्षण आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार तथा प्रथम नागरिक माननीय किरणजी लहामटे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष बीजी गायकर सन्माननीय व्यासपीठ. खरं म्हणजे डॉक्टरांबद्दल बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि सचिन नरोडे आणि आमचे शिवाजीराजे गवंदे यांच्या एका नोटवर हे जे काही आपलं पब्लिक या ठिकाणी जमा झालं आणि सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आभार प्रकट करतो. खरं म्हणजे ही सभा आजची यासाठी आहे की डॉक्टर किरण लहामटे आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आहेत. 2500 कोटी किती शून्य असतात हो, इतकं आपण सहज बोलतो. 2500 2500 कोटी आणले किती शून्य असतात. कारण या माणसाने आपला स्वतःची इतका झंझावात या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला आणि आपल्या तालुक्याला अजितदादा सन्माननीय अजितदादा मार्फत 2500 कोटी मिळवून दिले. हे एक दिव्य स्वप्न आहे. खरं मग कधी तर वाटतं मी स्वप्नात आहे का. मी ब्राह्मणवाड्याचा रहिवासी आहे. माझ्या गावाला 11,58,00,000 रुपये किरण लहामटे साहेबांनी दिले. आमचे धाकटे बंधू आहेत सचिन आरोटे, त्यांनी मला सांगितलं दादा कार्यक्रमाला गेलं पाहिजे. म्हटलं 100% जाणार. त्यांच्या प्रचार सभेला ब्राह्मणवाड्याला मी सुद्धा जी रॅली होती तिला सुद्धा मी हजर होतो आणि या कार्यक्रमाला सुद्धा मी या ठिकाणी आलो. आमच्या गावामधून रेकॉर्ड ब्रेक
सन्माननीय अजितदादांच्या सभेसाठी 30 गाड्या गावातून गेल्या आणि त्याचा सन्मान म्हणून की काय लामटे साहेबांनी आमच्या गावातील ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या हस्ते औक्षण करून फॉर्म भरला, याचा मला पण रास्त अभिमान आहे. किरण लामटे साहेबांचा एकही गाव असं अकोले तालुक्यात नाही की ज्या गावामध्ये साहेबांनी काम केलेलं नाही. प्रत्येक गावामध्ये त्यांचं ब्रीद वाक्य काम केलं तरच मतदान करा. आणि अत्यंत परिपक्व आमदार. खरं म्हणजे डॉक्टर साहेब पेशाने डॉक्टर आहेत. येणाऱ्या 20 तारखेला आपल्या विधानसभेचं इलेक्शन आहे. आपली सभा यासाठी आहे की आपण जरी इथले रहिवासी असलो, आपले सर्व नातेवाईक गावाकडे आहे. घार हिंडते आकाशी चित्त तिचे बाळापाशी. आपण चाकरमान्य म्हणून मुंबईमध्ये पोटाच्या सेवेसाठी आलो, परंतु आपले जे नातेवाईक आहेत त्या सर्वांना येत्या 20 तारखेला घड्याळावर शिक्का मारून डॉक्टर किरण लहामटे यांना प्रचंड बहुमताने विजय करा हे सांगण्यासाठी ही सभा आहे. खरं म्हणजे डॉक्टरांनी पहिलं केलं मग सांगितलं. आपल्या लाडक्या बहिणींची जवळजवळ 1,34,000पेक्षा जास्त या ठिकाणी लाडक्या बहिणींनी फायदा घेतलेला आहे अकोले तालुक्यामध्ये. ते मतदान त्याच लीडनी डॉक्टर साहेब निवडून येतील अशी मला खात्री आहे. खरं म्हणजे डॉक्टर साहेब आपले पेशाने डॉक्टर आहेत. येत्या 20 तारखेला इलेक्शन झाल्यानंतर ते निवडून येणारच आहेत, पण निवडून आल्यानंतर ते राज्याचे आरोग्यमंत्री व्हावेत असं मला आपल्या तालुक्याच्या ज्याचा आम्हाला अभिमान वाटेल. खरं म्हणजे वक्त्यांची संख्या खूप आहे, बोलता मला खूप येतं, परंतु मी माझ्या शब्दांना या ठिकाणी शब्दविराम देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आरोटे साहेब. यानंतर एकदम थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करतील अरुणराव जाधव साहेब. नमस्कार. अगदी थोडक्यातच घेतो, पण 2-3 मिनिट तरी बोललं पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय BG गायकर साहेब, प्रमुख पाहुणे लाडके कार्य सरम्राट आमदार माननीय डॉक्टर लामटे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि संगमनेर अकोले तालुक्यातील मुंबईकर बांधव बंधू भगिनी आणि सचिन भाऊच्या टीमचे सर्व कार्यकर्ते, साहेबांच्या कामाची यादी वाचायला गेलं तर वेळ खूप जाईल. कार्यसम्राट म्हणजे कार्यसम्राट या शब्दाचा जो आवेश आहे तो अजून कितीतरी वाढावा अशी मनोमन भावना आहे आणि तो वाढलाच पाहिजे. साहेबांची जी कामाची यादी त्याच्यामध्ये साहेबांनी सर्व क्षेत्रात काम केलेलं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये MIDCचं ओपनिंग केलं आहे, आरोग्य क्षेत्रात हॉस्पिटलचं अनाउन्समेंट केलेलं आहे, बाजारतळ, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे हा ठळक जसा प्रत्येक काम जर आपण बोलायला गेलो तर वेळ खूप जाईल, पण या ठळक गोष्टी. पण ह्या सगळ्यात माझ्या लक्षात राहील तो रस्ता. जसं रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं, तसं आपल्या ग्रामीण भागात रस्ता हा तालुक्याची लाईफलाईन. आणि साहेबांनी आमदार झाल्याबद्दल पहिला कोलाड घोटी रस्ता तयार झाला. मध्ये 2 वर्ष कोरोनामध्ये गेली. त्याच्यानंतर दुसरा रस्ता जो आहे तो बोटा ते घोटी, हा रस्ता तालुक्या दृष्टीने एवढा महत्वाचा आहे की आज बेलापूर ब्राह्मणवाडा या साईडमधून जर तालुक्याला किंवा राजूरला जायचं असेल तर किमान 2 तास जातात. जायला 2 तास, यायला 2 तास, म्हणजे दिवस जातो. आता साहेबांनी त्या रस्त्याचं ओपनिंग केल्यामुळे किमान इंधनही वाचेल, वेळही वाचेल आणि तो रस्ता लवकर पूर्ण होईल अशी मला आशा आहे आणि साहेब ते पूर्ण करतील अशी माझी खात्री आहे. त्याचबरोबर कामाच्या बाबतीत तर मला तुम्ही सांगितलं की लवकर आठवा. मला फक्त तिरंगा यात्रा दरम्यान साहेबांचा एक प्रसंग आहे तो सांगावासा वाटतोय. बेलापूरच्या हद्दीतील ढगेवाडी एक आदिवासी वस्ती आहे. बेलापूर ते ब्राह्मणवाडा असा विशाल कोन, त्याच्या या बाजूला थोडीफार वस्ती आहे आणि उत्तरेला
5 किलोमीटर अंतरावर निर्जन वस्ती आहे, जंगल आहे. म्हणजे आपण ते काय डोंगर काय झाडी अशा निर्जन वस्तीमध्ये बसलोय आणि साहेबांच्या बाजूला मी बसलोय. मला विश्वास बसत नव्हता. मी चिमटा काढून बघितला, साहेबच आहेत का. आणि त्याचं कारण आहे असं तुम्हाला सांगतो की असं वाटावं, कारण साहेब मी निवृत्त झाल्यानंतर साहेब तालिका अध्यक्ष, विधानसभा तालिका अध्यक्ष झाले आणि अधिवेशन काळामध्ये नागपूरला असो मुंबईला असो अधिवेशन काळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वच मंत्र्यांची भेट होते, पण विधानसभा अध्यक्ष ह्या व्यक्तीची भेट होणं मुश्किलच. आणि अशा पदावर ही व्यक्ती बसलेली आहे, त्या व्यक्तीच्या बाजूला बसलो हे मला ते खरं वाटतं ना. म्हणून मला तो साहेब तो प्रसंग कायम लक्षात राहील आणि आमच्या सगळ्यांनाच तालुक्यातील सगळ्या लोकांना अभिमान वाटावा असा तो प्रसंग आहे. आणि साहेब नक्की ह्या पहिल्या टर्ममध्ये तालिका अध्यक्ष झालेत म्हणजे विधानसभा अध्यक्ष नक्की होतील अशी खात्री आहे. आणि मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण साहेबांना भरघोस मताने निवडून द्यावं. आणि मुंबईकरच नाही तर पुणेकर किंवा महाराष्ट्रातील इतर सर्वच लोकांना मी आवाहन करेन की जे आपलं मतदान बऱ्याच लोकांचं गावी असतं आणि ज्यांना कर्तव्यावर असल्यामुळं मतदानाला जायला जमणार नाही अशा लोकांनी टपाली मतदान केलं पाहिजे. तर टपाली मतदान जे आहे आपली मतदान ओळखपत्र मतदान यादीतील नाव निवडणूक निर्णय अधिकारी यांना पटवून आपण टपाली मतपत्रिका मॅन्युअल मतपत्रिका असते ती मॅन्युअल मतपत्रिका घेऊन मतदानाच्या अगोदर पोहोचेल अशा पद्धतीने आपण ती पाठवली पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की साहेबांची जी विजन जबरदस्त आहे आणि एवढी जर कामं करायची असेल तर एकही मत वाया जाता कामा नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव साहेब. यानंतर मनोगत व्यक्त करतील विनयजी सावंत साहेब, पुरोगामी चळवळीचे नेते विनयजी सावंत सर. सर्वात आधी आपणा सर्वांना येऊ घातल्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आज रविवारचा दिवस, तुमचा सर्वांचा हक्काचा सुट्टीचा दिवस, आमच्या सगळ्या भगिनींचा घरातली दिवाळीची काय गडबड सुरू असेल, मुलांच्या परीक्षा संपल्यात, मुलांनाही वेळ द्यायचा आहे, खरेदीचा दिवस, आणि असं सगळं असतानाही तुम्ही सर्वजण जवळजवळ तास दीड तास झालाय या ठिकाणी उपस्थित आहात. याच्यावरनं हे नक्की होतंय की आपल्या तालुक्याचे जनतेच्या मनातले आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर तुमचं सर्वांचं मनापासून प्रेम आहे. आणि म्हणून हा जो स्नेह मेळावा या ठिकाणी आपण सर्वांनी आयोजित केलात, त्या सर्व आयोजकांना, त्या माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना मी सर्वांची नावं घेत नाही, आपण मला माफ कराल, वेळ खूप झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य गायकर साहेब, विचारपीठावरची सर्व मान्यवर मंडळी आणि ह्या हॉलमध्ये उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर, मला खूप कमी वेळामध्ये आपल्याशी जमेल तेवढा संवाद साधायचा आहे. खरं तर लोकशाहीमध्ये आपण असं वाचतो, आपण असं ऐकतो, पुस्तकामध्ये आपण असं शिकतो की लोकशाहीमध्ये लोक श्रेष्ठ असतात. पण गेल्या 40 वर्षामध्ये तुमच्या माझ्या अकोले तालुक्यामध्ये हे वातावरण होतं की नाही हे तपासून पाहावं अशी स्थिती होती. आणि म्हणून आमच्यासारखी जी तरुण पिढी होती ती तरुण पिढी प्रचंड अस्वस्थ होती आणि तिला साहेब असं वाटत होतं की आमचे वाडवडील होते, आमचे आजोबा होते, आमच्या तालुक्यातल्या आधीच्या 2 पिढ्या होत्या, त्या 2 पिढ्या खूप वाट पाहत होत्या, त्यांनी खूप संघर्ष केला, खूप प्रचंड मोठा जीवन संघर्ष केला. आणि त्यांना असं वाटत होतं, ती सगळी शिकलेली माणसं होती, ती तुमच्यासारखी मुंबईमध्ये येणारी, पुण्यामध्ये जाणारी, आपला जीवन संघर्ष करणारी आणि
बदलणारा देश बघणारी, बदलणारं राज्य बघणारी ही सगळी मंडळी होती आणि त्यांना सातत्यानं असं वाटत होतं की अरे आमच्या शेजारचा सिन्नर तालुका खूप लवकर बदलला, आमच्या शेजारचा संगमनेर तालुका खूप लवकर बदलला, आमच्या शेजारचा ओतूर तालुका खूप लवकर बदलला, आमच्या शेजारचा इगतपुरी तालुका बदलला आणि आम्ही तर अकोले तालुका म्हणजे काश्मीर, दुसरं काश्मीर, भारतातलं दुसरं काश्मीर असलेलं, नंदनवन असलेलं, निसर्गाचं प्रचंड वरदान असलेला आमचा हा तालुका का बदलत नाही, यानं आमची तरुण पिढी प्रचंड अस्वस्थ होती. आणि मग त्या तरुण पिढीला लक्षात आलं की ज्या कुटुंबातला कर्ता पुरुष योग्य दिशेनं जातो ते कुटुंब योग्य दिशेनं जातं, ज्या गावामधली कारभारीण चांगली असते ती जर कारभारीण त्या गावाला योग्य दिशेनं घेऊन गेली. आता पंचायत राज व्यवस्थेमध्ये आम्ही बघतोय गावागावात आमच्या भगिनी महिला सरपंच आहेत आणि त्या गावाला योग्य दिशेनं घेऊन जातात. आम्हाला नक्की दुखणं 2019ला लक्षात आलं आणि आम्हाला कळलं की आम्हाला आमचा तालुका बदलला पाहिजे, असं नुसतं घोकून चालणार नाही. तो जर तालुका बदलायचा असेल तर आम्हाला आमचा तालुक्याचा कारभारी बदलला पाहिजे. आणि म्हणून 2019ला तुमच्या माझ्या सहित आपल्या सर्वांनी एक मनापासून निर्धार केला, एक संकल्प केला आणि आपण ठरवलं की इतर कुणावर फार टीका करत बसण्यामध्ये अर्थ नाही. आपल्याला जर आपला तालुका दुरुस्त करायचा असेल, आपल्याला आपला तालुका विकासाच्या वाटेवर न्यायचा असेल तर आपल्याला व्हिजन असणारा, एक प्रचंड तडप असणारा, एक कार्यतत्पर असणारा असा आमदार ह्या तालुक्याला हवाय. आणि डॉक्टर किरण लहामटेंच्या रूपानं तो आशेचा किरण आपल्या तालुक्यानं आपण शोधला आणि ऐतिहासिक अशी 2019ची निवडणूक झाली. याच्या आधीच्या आमदार साहेबांना कधीही मिळाली नाहीत एवढी प्रचंड मतं, 1,13,414. या ऐतिहासिक मतांमध्ये तुमचंही सगळ्यांचं योगदान होतं हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला विनम्रतापूर्वक त्याबद्दल अभिवादनही करतो. कारण जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा लोकच जिंकतात आणि 2019ला लोक जिंकले. परवा आमदार साहेबांचा जेव्हा आम्ही ह्या वर्षीच्या निवडणुकीसाठी ताई अर्ज दाखल केला, आम्ही सर्वांनी असं ठरवलं, तो दिवसही निवडला तो 24 ऑक्टोबरचा. 24 ऑक्टोबरचा दिवसही याकरता निवडला अर्ज भरण्यासाठी की बरोबर 5 वर्षापूर्वी 24 ऑक्टोबर 2019ला डॉक्टर किरण लहामटेंचा विजय झाला होता असं आम्ही मानत नाही. अकोले तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विजय झाला होता आणि म्हणून जनतेच्या महाविजयाचा तो दिवस पुन्हा निवडला आणि या 24 ऑक्टोबरला डॉक्टर साहेबांचा पुन्हा अर्ज भरला. मी फार बोलणार नसलो तरी मला अत्यंत नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की 5 वर्षापूर्वी अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही नव्हती. एक प्रचंड दहशत गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, गावागावातले तुर्रमखान होते, तालुक्याचे सुभेदार होते, अत्यंत मोठी माणसं होती, पण सर्वसामान्य जनतेला मोकळा श्वास घेण्याची स्थिती अकोले तालुक्यामध्ये नव्हती. पहिल्यांदा मागच्या 24 ऑक्टोबर 2019ला अकोले तालुक्यातल्या जनतेनं मोकळा श्वास घेतला. गावागावातली ही जी दहशत होती ती गावागावातल्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी एकत्र येऊन, महिला भगिनींनी एकत्र येऊन गावातली ती दहशत मोडून काढली आणि तालुका एका विकासाच्या वाटेवर गेला. 5 वर्षामध्ये डॉक्टर साहेबांनी काय काम केलं हे मी सांगण्याची आवश्यकता याकरता उरली नाही की माझ्या आधी जे सर्व मान्यवर आपल्यामध्ये बोलले त्यांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलं की आम्हाला अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त काम. आणि खरं सांगू, आमदार साहेबांच्या वाट्याला 5 वर्ष नाही हो आली. पहिली 2-2.5 वर्ष कोरोनामध्ये गेली आणि खरं तर या माणसाच्या वाटेला जसं 2020चं शतक येतं, आता क्रिकेटमध्ये नवं, आता टेस्ट मॅच राहिल्या नाहीत 5 दिवसाच्या, आता 2020ची मॅच येते, तशी आमच्या आमदार साहेबांच्या वाटेला 20 शतकांची मॅच आली. पण ह्या माणसानं चौकार षटकार लगावत माननीय अजितदादांच्या खंबीर साथीमुळं या तालुक्यामध्ये जवळजवळ 2500 कोटीचा निधी आणला. निधी आकडा किती मोठा आहे याही पेक्षा मला नम्रपणे आपल्या ह्या लक्षात आणून द्यायचं आहे की जे तुम्ही लिहिलत ना इथं
ते अगदी खरं आहे की आपला अकोले बदलतोय तो कुठल्या अर्थानं बदलतोय? अकोले तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रात बदल होतोय, अकोले तालुक्यात आरोग्याच्या क्षेत्रात बदल होतोय, अकोले तालुक्यात रोजगार सुविधा निर्मितीच्या दृष्टीने बदल होतोय. MIDC आमचं खूप वर्षांचं स्वप्न होतं ना, आणि केवळ आपण सगळे ब्राह्मणवाडा पठारबाग या भागातले लोक आहोत. मगाशी माझ्या आधी काही मान्यवर मंडळी बोलली आणि त्यांनी सांगितलं की ह्या MIDC मध्ये काय व्हावं असं आम्ही मागतोय. आम्हाला कुठला केमिकल कारखाना नकोय, आम्हाला मोठे कारखाने नकोय, आम्हाला त्या परिसरामध्ये आमचा कष्टकरी शेतकरी जो शेतमाल पिकवतो, मग आमच्या ब्राह्मणवाड्याला मोठ्या प्रमाणावर बटाटा पिकतो, आमच्याकडे कांदा होतो, आमच्याकडे सोयाबीन होतं, आमच्याकडे मका होतो, आमच्याकडे हिरडा आहे, आमच्याकडे भात आहे. या आमच्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग जर आमच्या MIDC मध्ये उभे राहिले तर एकीकडे तरुणांच्या हाताला काम तर मिळेलच, पण आमच्या शेतकऱ्याला त्याचा जो कष्टाचा घामानं पिकवलेला शेतमाल आहे त्याचा आज जो बाजारभाव मिळतो त्याच्यापेक्षा 2 रुपये जास्त बाजारभाव नक्की मिळेल. आणि म्हणून ती MIDC आम्हाला हवी. उपजिल्हा रुग्णालय आलंय राजूरला. आपण राजूरच्या स्टँडवर जेव्हा उतरता, पूर्वी 150 वर्षांपूर्वीची राजूरची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती. आमदार साहेबांनी त्या शाळेला 4 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि केवळ तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, राज्याला आदर्श वाटावी अशी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा उभा करण्याचा प्रयत्न डॉक्टर किरण लामटे करतायत. तालुक्यातल्या सर्वांना चांगलं शिक्षण मिळावं, तालुक्यातल्या सर्वांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, रोजगाराच्या संधी मिळाव्यात, म्हणून हा माणूस काम करतोय. विकासाचा वारकरी असलेला हा माणूस तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये आज आपली जागा करून राहिलाय. आणि म्हणून एवढंच सांगून मी थांबणार आहे. येऊ घातलेली जी निवडणूक आहे, ह्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत, भावनिक आवाहनं केली जात आहेत, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी एवढीच नम्र विनंती आपल्या सर्वांना करणार आहे की खरं तर भावनेवर आधारित राजकारण किंवा सहानुभूतीचं राजकारण हे जरी तात्पुरतं आपल्याला भावणारं असलं तरी तालुक्याच्या व्यापक भवितव्याच्या दृष्टीनं तुमच्या